जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बदनापूर दुधना नदीच्या किनारी गट क्रमांक 108 मध्ये स्थित ख्रिश्चन समाजाची स्मशानभूमी 2 गुंठे जमीन विकली गेल्याचा आरोप स्थानिक कब्जेदारांनी केला आहे। त्यांनी जमीन अभिलेख अधिकाऱ्यांना दिशाभूल करून चुकीची चतुःसीमा दाखविल्यानं खरेदी विक्री प्रक्रिया पूर्ण झाली। या घटनेनं ख्रिश्चन व मातंग समाजात तीव्र नाराजी पसरली असून तहसीलदार व तलाठीला लेखी तक्रार देऊन फेरफार रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। तक्रारकर्त्यांना सांगितले की ही स्मशानभूमी 2 ते 3 शतकांपासून अस्तित्वात असून 1969 साली सर्वे क्रमांकाद्वारे ती सरकारी गावठाण जमीन असल्याचं स्पष्ट झालं होतं। 2014 मध्ये संजय माणिकराव कांबळे यांनीही या जमिनीच्या बेकायदा दस्तऐवजावर प्रश्न उपस्थित केले होते। 2025 मध्ये 2 गुंठे भागाची खरेदी विक्री झाल्यानं समाजाला त्यांच्या मौल्यवान स्मशानभूमीचा भाग गमवावा लागू नये अशी चिंता व्यक्त केली जाते आहे। तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अहवाल तहसीलदार बदनापूर यांना सादर केला जाणार आहे। या प्रकरणावर पुढील कायदेशीर कारवाई कशी होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या संदर्भात सीताकांत पावलास, प्रभाकर घोरपडे, विनोद कांबळे, प्रमोद कांबळे, विजय श्रीसुंदर, देविदास लोखंडे, संजय कांबळे, सतीश शिंदे आदींनी तक्रार केल्याचं निवेदनावर दिसून येत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र करिता बदनापूर जालना प्रतिनिधी सय्यद नजाकत यांचा रिपोर्ट। आज बदनापूर येथील ख्रिश्चन व मातंग स्मशानभूमीत समाजातील असंख्य पुरुष, महिला तसेच युवा गोळा झालेले आहेत। नेमका हा प्रकरण काय आहे? मी सीताकांत पावलसराव कांबळे, राहणार बदनापूर, ख्रिस्तीमोला। मी हे जे आमचं 108 मध्ये कब्रस्तान आहे, गेल्या 200 वर्षापासून आमच्या ताब्यात आहे, तरी शासनाने याची काही दखल घेतलेली नाही। पण गावातील काही समाजकंटक आहे, रमेश दादाराव जराड यांनी आमच्या ताब्यामध्ये असलेलं कब्रस्तान हे 2 गुंठे बाजूच्या खरेदीदाराला विकला आहे। तरी आम्ही आतापर्यंत कोर्ट कचेऱ्या करून फेरफार रोखलेला आहे। आज 5/1/2026 रोजी माननीय मंडळाधिकारी यांनी येऊन पंचनामा केला। त्यांच्या निर्देशास आलं का इथं रमेश दादाराव जराड यांचं काही जमीन नाही, ही जमीन शासकीय असून ही ख्रिश्चन समाजाच्या ताब्यात आहे। करिता माननीय साहेबांनी योग्य ते न्याय द्यावा, आम्हाला ही नम्र विनंती आहे। आज महिला मंडळी आलेली आहे स्मशानभूमीत, तो काय झालं आज? आज रमेश जराड यांनी ही जागा विकलेली आणि आमच्या गरीब लोकांवर, मातंग समाजावर, आमच्या ख्रिश्चन लोकांच्या आमच्यावरच कब्रस्थानावर काय अत्याचार होतोय? तुम्हाला कसं ताबा असून अत्याचार का होतोय? तुम्हाला कसं कळालं की तुमचीच ही शेती, तुमची जी जमीन विकली म्हणून त्यांनी? आमचीच आमच्या वाडवडिलापासून हे कब्रस्थान त्यांना दिसत नाही का? मग काय केलं तुम्ही? काय केलं मग? ते पंचनाम्याला हजर झाले नाही। याच्यावरून कळून येतं की ते त्यांचे काहीच इथं नाही, हे सगळं आमचं कब्रस्थान आहे।